ज्याच्या घरातला व्यक्ती गेलाय, ज्याला आयुष्यभराचं दुःख आहे, त्यांची मागणीच एक असते की ज्या क्रूरकर्मी लोकांनी हे काम केलेलं आहे त्यांना शिक्षा द्यावी. यापेक्षा मी तरी वेगळं काही सांगणार नाही. जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि ज्यांना विनाकारण काही राजकीय षडयंत्र करून किंवा समजा कुठल्या तरी वेगळ्या कारणामुळं कुणाचं तरी नाव घेण्यात येत असेल तर त्याचा तसा सगळा तपास पण चालू आहे त्या प्रकरणाचा आणि योग्य ती कारवाई देखील बीड पोलीस करतील आणि जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा पण झाली पाहिजे आणि निष्पाप लोक ह्याच्यामध्ये अडकले पण नाही पाहिजे. मी त्या दिवशी देखील हे बोललो होतो, आता देखील ते बोलतो. कारण का ज्याच्या घरातलं माणूस जातं त्यालाच त्या दुःखाचा डोंगर किती आहे हे माहीत असतं त्याचं दुःख. आरोपींना कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा तपास देखील निपक्षपातीपणे झाला पाहिजे. जातीच्या पलीकडे भिंती तोडत जाऊन संत विलास फुलेच्या त्यासाठी तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना वगैरे भेटणार आहेत त्यांच्या कुटुंबाची भेट? आम्ही पूर्णपणे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे आणि त्यात मी सांगितलेलं आहे की हे तपास चालू आहे, योग्य दिशेने तपास चालू आहे. तपास झाला की सर्वांसमोर त्याची माहिती येईलच. काही गोष्टी आहेत त्या शेअर करू शकत नाहीत आपल्यासोबत पोलीस अधिकारी, परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी चालू आहे असं आम्हाला त्यांनी कळवलेलं आहे. या प्रकरणात बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणेवर देखील आरोप करण्यात आले होते आणि त्यांना अटक करण्याची देखील मागणी करण्यात आली. आरोप कुणी कुणावर पण करू द्या, परंतु तपासामध्ये जे कोणी येईल, आजची पोलीस यंत्रणा अशी आहे, आजचं जे तपास अधिकारी असे आहेत की तिथं कुणाचा मुलगा आहे किंवा कुणाचं कोणी काही बघितलं जात नाही. जर ज्यांनी गुन्हा केला आहे त्याला शिक्षा देण्याचा सगळ्यांचा म्हणजे तपासात कोणी आलं तर त्याला कोणी सोडू शकत नाही आणि जे तपासात नाही त्याला कोणी आणू शकत नाही. हे सगळ्यांना लक्षात घेतलं पाहिजे.